गाडगे पाटील हे आपले राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष होते तत्काळ त्यांना निवेदन देण्याकरता गेले असता त्यांच्यावर काही राष्ट्रवादीच्या गुंडाकडून आमोणीपणे मारहाण झाली। त्यानंतर मारहाणीच्या नंतर त्याच्यावर फक्त पुढे दाखल करण्यात आले। तो परवा जवान हा रात्री 2 वाजता येऊन अटक झाला व त्याला 4 वाजता या निषेधात आपण गेल्या सरकार कमी पडते त्या निषेधात आम्ही आज इथे रास्ता रोको करत आहोत। तर तसेच आपला कृषी मंत्री कोकाटे हा याचा तात्काळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना जे राष्ट्रवादीचे महाराष्ट्रामध्ये जेवढे कार्यालय तेवढे फोडून पेटवण्यात येतील ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनावर घेऊन तात्काळ त्याचा राजीनामा घेऊन हकालपट्टी केली पाहिजे। यापुढे अखिल भारतीय छावा संघटना जाऊन रास्ता रोको करणार आहे। आमचं बेंगळूर हायवेवर ठरले होतं, काही कारणास्तव काही अधिकाऱ्यांचा आम्ही मनावर घेऊन डांगे चौकात ठेवलेला आहे, तरी आम्हाला पोलिसांनी पण इथून पुढे सहकार्य करावं। सुरेश चव्हाणला काय राजकीय पाठबळ भेटले का? हो, सुरेश चव्हाणला अजितदादांचं पाठबळ आहे किंवा राजकीय लोकांचं पाठबळ आहे, त्यामुळे त्याला रात्री 2 अटक होणं लगेच जामीन करणं हे त्याचं ही खूप असं दुर्दैवी घटना आहे की एखादी शेतकऱ्यावर मारहाण होती आणि त्याची जामीन जर अशा जर नीचपणे जर होत असली तर ती खूप दुर्दैवी बाब आहे। आज तुमची मुख्य मागणी होती की मंत्री महोदय आहेत सुनील तटकरे साहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा याबद्दल तुमचं काय मत आहे? हा, जे हे प्रकरण घडले ते सुनील तटकरे साहेबांच्या समोर घडलेलं आहे आणि ह्याचे जे मेन मोर्चे आहे त्याचा हा सुनील तटकरेच आहे। त्याच्यावर मेन मुख्य आरोपी त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करून राष्ट्रवादीने त्यांची पण हकालपट्टी केली आहे। असे आमचं आज दादाला आव्हान आहे। आज दादा तात्काळ हा निर्णय घेतला तर योग्य आहे, तर त्यांचे जेवढे राष्ट्रवादीचे ऑफिस आहे तेवढे फोडण्यात येतील। काही ठिकाणी फोडलेत, काही ठिकाणी पिटून दिलेत, काही ठिकाणी त्यांचे बॅनर फाडलेत। ते प्रकार इथून पुढे घडू नये म्हणून अजितदादांनी त्यांच्या पक्षासाठी काळजी घ्यावी, अन्यथा त्यांना शेतामध्ये जाऊन नांगर हाणायला लावावं लागेल इथून पुढे, त्यांचं तेच काम उरले। आता आजच्या आपल्या चक्काच्या आंदोलनाला समाजातून काय प्रतिक्रिया येतात किंवा किती संघटना आपल्याला सपोर्टिव्ह आहेत आता? फक्त आमची अखिल भारतीय छावा संघटना ही एकटीच आहे, त्यात फक्त आमचे सतीश भाऊ काळे ते आमचे मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांना इथे बोलवले आहे। फक्त अखिल भारतीय छावा संघटना एकच आजचं ते आंदोलन फक्त एकच संघटना करते आमची। समाजातून पाठिंबा भेटतोय आपल्याला? हो, खूप पाठिंबा आहे आणि लातूर बंद झाले, अख्खे मराठवाड्यात 2-3 शहर चांगले मोठे बंद झाल्यात आणि 2 दिवसांनी अख्खा मराठवाडा बंद आहे। असं आज मोठी बैठक लातूरला चालू आहे। आता तर काय सांगाल, सध्या मंत्री महोदय आणि त्यांचे कार्यकर्ते सामान्य लोकांच्या जर अंगावर धावून येत असतील तर हे सरकार कुठल्या मार्गाने चाललंय काय वाटतंय? नाही, सध्या जे सरकारचं खूप नीचपणाचं वागणं आहे। सरकार हे सध्या औरंगजेबचं जे सरकार औरंगजेबचं जे काळात घडत होतं सध्या त्याच प्रकारे चालू आहे। जसं एखादा छावाला मारहाण झाले म्हणजे की तुम्ही विचार करा, तो फक्त न्याय मागण्यासाठी शेतकऱ्याचा मुलगा आहे, तो न्याय मागण्यासाठी सुनील तटकरेकडे गेला होता। त्यांनी एवढी बेकार हा अमरपणे मार दिलेला आहे की ते औरंगाबादच्या जी काळात घडलं तसंच आज घडलेलं आहे। आणि शेवटी आम्ही छावा आहोत, त्यांचा बदला कसा घ्यायचा आहे आणि सुरेश चव्हाणला कसा फाडायचा आहे ते आम्ही बघूया आणि चांगल्या पद्धतीने त्याला ठोकणारच आम्ही। त्यांनी नॉर्मल मारहाण झाले असं की आमचा हातपाय मोडला नाही, पण त्याचे हातपाय मोडून त्याच्या हातामध्ये देणारे छावाचा शब्द आहे आमचा। आम्ही तुमचे छावा आमचे शेतकरी नेते आणि प्रदेशाध्यक्ष पूज्य कुमार गाडगे पाटील यांच्यावर जो लातूर या ठिकाणी भ्याड हल्ला राष्ट्रवादीच्या एक कृषी कार्यकर्त्यांनी केला, तर निवेदन देणं जर गैर असेल आणि जर कार्यकर्ते जर हल्ला करत असतील राजकीय पक्षाचे, यांचा पहिलं प्रथम जाहीर निषेध करतो। आणि सुरेश चव्हाणला टपरीवरती जसे गुन्हे दाखल होते तसे गुन्हे दाखल करून एका दिवसात जामीन होतो, हे सरकारचं अपयश आहे। आणि संबंधित अजित पवार दादा जे महाराष्ट्राचे दादा आहेत त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला खरा, पण त्यांना कडक शासन काय म्हणून त्यांना MCR PCR झाला पाहिजे होता, अशी छावा संघटनेची मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट, जे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वात तिथे होतं, त्या नेतृत्वाखालीच ही घटना घडलेली आहे, त्याचा प्रथम जाहीर निषेध आणि त्यांना सह आरोपी करावं अशी अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी आहे। आणि राहिला प्रश्न कृषी मंत्री कोकाटे साहेब यांना जर ऑनलाईन रमीज जर खेळायची तर तुम्ही घरी बसून खेळा ना, तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी तिथे तुम्हाला विधान भवनात कशाला पाठवलं? ज्या विधान भवनामध्ये न्यायविधीचा हे होतो त्या ठिकाणी आपण रमी खेळतो, त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व ह्या घटना घडतात, म्हणजे चांगल्या पद्धतीचं एक लोकशाहीचं हे मंदिर त्या ठिकाणी तुम्ही रमी खेळता, हे लांछनास्पद आहे, हे दुःखाची बाब आहे। आणि या मंत्र्याला लवकरात लवकर
अजितदादांनी घरी बसवावं ही अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी आहे. आणि सूरज चव्हाण तू एकच इशारा आहे की तू नीट राहा, व्यवस्थित राहा. तू गपचूप जातो मुंबईला, जामीन करून घेतो ठाण्याला, ठीक आहे, करून घ्या, काय हरकत नाही. पण आमच्या हातात घावला तुझे हातपाय मोडल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. हा छावाचा इशारा आहे. जय छावा. जय छावा. आज अखिल भारतीय छावा संघटनेचं संघटनेतर्फे डांगे चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तरी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं प्रथमतः मी स्वागत आणि आभार मानतो. 20 तारखेला आमच्या प्रदेशाध्यक्ष, शेतकरी नेते आणि शेतकरी पत्र यांच्यावरती राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी बेड हल्ला केला. हे आता संपूर्ण महाराष्ट्रालाच कळलेलं आहे. ते तुमच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेलं आहे. तरी माझी माध्यमांना विनंती आहे की आज जे इथं रस्ता रोको आंदोलन झालं याची भव्यता जास्त उग्र प्रकारात न करण्याचं पोलीस प्रशासनाने आम्हाला मागणी केली होती, विनंती केली होती. तरी त्यांच्या विनंतीला आम्ही मान देऊन आज अत्यंत शांततेत आणि संविधानिक पद्धतीने आंदोलन केलेलं आहे. पण इथून पुढच्या काळात आमच्या प्रमुख 3 मागण्या आहे की मास्टर माइंड तटकरे यांना सहआरोपी करून किंवा मुख्य आरोपी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून अटक करणे. दुसरा सूरज चव्हाण, त्याच्याकडे आम्ही बघतो, तुम्ही ना पाहिलं तरी चालेल. आणि तिसरी गोष्ट, जे आपले राज्याचे कृषी मंत्री हे विधानसभेत आपले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी त्यांना पत्ते घेण्यात रस आहे, त्यांना घरी बसवा, हे आम्ही वारंवार सांगतोय. अजितदादांना पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून विनंती करतो, अजितदादा आम्ही तुमचे कार्यकर्ते, आम्ही तुमचे आमदार निवडून आणलेत माझ्या मतदारसंघातून. तरी तुम्ही या गोष्टीचं गांभीर्य आणि स्वतः जातीनं लक्ष द्या आणि त्या कोकाड्याची लवकरात लवकर हकलपट्टी करा. आज आम्ही इथं आंदोलन केले, मंत्रालयात यायला आम्हाला वेळ लागणार नाही हे मी आज पुण्यातून छावाच्या तर्फे घोषित करते. जय छावा, जय अण्णासाहेब. संघटनेच्या वतीने हा जो रस्ता रोको आंदोलन हा फक्त एक इशारा आहे सरकारला की कृषी मंत्री हे विधानमंडळामध्ये त्या ठिकाणी बसून जर जंगली रमी करत असतील तर त्यांच्यासाठी एक वेगळं खातं काढा आणि जंगली रमीचं त्याला मंत्रिपद देऊन टाका. राहिला महत्वाचा प्रश्न आहे की भारत देश हा कृषी प्रधान आहे, महाराष्ट्र कृषी प्रधान आहे आणि जर शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा निवेदन देण्यासाठी जर छावाचा आमचा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी असताना आणि शासकीय विश्रामगृहामध्ये पोलिसांच्या समोर हल्ला होत असेल तर प्रशासन काय करते, झोपा काढते का? त्या जागेवरून सूरज चव्हाण पळतो कसा, रात्री अंधारात येतो कसा? खरं तर यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सपशेल अपयशी ठरलेले आहेत. त्याचबरोबर जर माझा अनुभव सगळ्यात जास्त आहे, मी 7-8 वेळेस देशाचा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून राहिलो अजितदादा पवार जर सांगत असतील तर त्यांनी हे मंत्रीपद स्वतःकडे ठेवावं, कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांचा विकास करावा. किंवा जर एकनाथ शिंदे साहेबांना खरंच जनसेवा करायची आहे तर त्यांनी गावाकडे बरे गावात जाऊन शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वतः कृषी मंत्रीपद त्यांच्याकडे घ्यावं. हे कृषी मंत्रीपद वसारगावची पाटीलकी म्हणून कुठल्या तरी एका खेळाडूच्या किंवा एखादी खेळ खेळणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यात टाकलं जाते. हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा ज्वलंत प्रश्न आहे. शेतकऱ्यांसाठी खरंच शासनाला तळमळ असेल तर आमच्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ गाडगे यांना त्या ठिकाणी नक्की लवकरात लवकर त्या ठिकाणी न्याय द्यावा. अन्यथा छावा हा एकच इशारा देतो, ये तो झलक है, बाकी महाराष्ट्र में क्या करेंगे वो बाद में दिखाएंगे. जय छावा. माझं नाव समीर सय्यद, माझं पद आहे अल्पसंख्याक उपाध्यक्ष पुणे जिल्हा. आता जे झालंय ते आमचं पहिले प्रथमतः आमचा राजकीय पक्षाशी कुठला संबंध नाही. दुसरी गोष्ट अशी, जे सूरज चव्हाण त्यांनी जे आमच्या विजय भाऊला जे मारहाण केली, 15-20 लोक घेऊन एवढ्या जणांनी मिळून आमच्या 2-3 वाघांना मारहाण केली, प्रथमतः त्याचा जाहीर निषेध. त्यानंतर हे कोकाटे जे ऑनलाईन रम्मी खेळतात, मला वाटतं त्यांच्याकडे पैसा नसावा, आम्हाला सांगावं, आम्ही वर्गणी करून देतो. कारण की गोरगरीब शेतकऱ्यांची ते प्रश्न मांडू नाही शकत, कारण की त्यांना ऑनलाईन रमीमध्ये पैसा जिंकायचा आहे. हे असले नालायक मंत्री कशाला हे महाराष्ट्रात पाहिजे? प्रथमतः त्याला तर पदावरनं काढून टाकावं, हे अजितदादाकडे आमची मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट, ते सूरज चव्हाणला मध्यरात्री तो सिलेंडर होतो आणि पाट जसं अजितदादांनी शपथविधी घेतला तसं त्याला जामीन भेटतो. हे कुठले नाही, रक्त निघलं माणसाचं आणि तुम्ही जामीन देताय गंभीर गुन्हे टाकण्यापेक्षा.
ठीक आहे असो, पर जिथं बी घावल सूरज चव्हाण त्याला सुट्टी राहते, त्याच्या हातपाय मोडल्याशिवाय छावा संघटना गप्प बसणार नाही. ही आमची सगळी अखिल भारतीय छावा संघटनेची ग्वाही आहे. जय छावा. सूरज चव्हाणला सूरज चव्हाणला लय हौस आहे कोपरा खायला मारायची. त्याने फक्त मला एकटा भेटावा, त्याच्या नाव बरगाड्या मोडल्या, कोपरा खायला कसा मारतो ते दाखवतो. एवढंच मला बोलणं. अण्णासाहेबांचा एकटाच माळा बसाय त्याला.